पंढरपूरहून परतणाऱ्या एका एसटी बसचा काल रात्री 2 वाजता मेहकर फाटा ते चिखली दरम्यान भीषण अपघात झाला. खामगाव आगाराची MH40Y5830 ही बस महाबीज कार्यालयासमोर दुभाजकाला धडकून पलटी झाली. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी बसमध्ये विठ्ठल दर्शनाहून परतणारे 52 वारकरी होते. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र 10 ते 15 वारकरी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींना चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात तर काहींना बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातात बसच्या पुढच्या भागासह इतर मोठं नुकसान झालं आहे. माझं नाव पुष्पा विनोदराव शिंगणे. मी तेलारा राहते. आम्ही विशेष म्हणजे वारकरी पंढरपूरहून येत होतो. आम्ही घरी जात होतो. खामगाव डेपोची बस होती. ते माझा ड्रायव्हर चांगले होते ना, असं थोडं नाही का बा ते म्हातारे आहे, चष्मा आहे त्यांना लागलेला. त्यांनी व्यवस्थित गाडी चालवायला पाहिजे ना. आणि किती 2 म्हातारे म्हटलं आमच्या सोबतचे सिरियस आहे. आम्ही तरी चांगले, आमच्या तरी कमीत कमी चांगले तब्येत, आम्ही बोलू शकतो ना, बसू शकतो. सरकारनं पाहायला पाहिजे ना, कमीत कमी ते बसले काय झालं काय नाही. ते पहिलेच ते एक काहीतरी तुटलं होतं त्या गाडीचं. तिथं बोलले ते चिखलीच्या दवाखान्यात बोलले ते एक आले होते. तिथून परत येताना आमची गाडी पलटी झाली. पण कशी झाली काय झाली हे काहीच माहित नाही आम्हाला. आम्हाला थोड्याशा झोपा लागल्या होत्या, पण आमची खूप कंबर की बसू देऊन नाही राहिली. काय झालं काय नाही, काय मुडली की राहिली. जे गाडी त्याचा डोळाच लागला हे 100% सांगतो. कारण ड्रायव्हरचा, कारण की ती गाडी सरकी ते हे नसते, त्याच्यावर गाडी जाऊ शकत नाही. थोडासा असा डोळा लागल्याशिवाय जाईल का गाडी इकडे तिकडे. त्या गाडीनं मग 2-3 ठोसा तर ते काचगीस फुटले, मग पलटी झाली. तर पुढच्या तोंड आहे त्याचे पुरे काच तुटले, त्याच्यातून लोक बाहेर काढले. बस असं झालं. मग कोणाला लागलं, लागलं तेवढ्या पुरते 10-12 जणाले. एवढे काही सिरियस नाही. तर पण काही जणाला काही लागले नाही, मला तर काही लागलं नाही. बरं ते भगवंताच्या कृपेवर, पांडुरंग मला काहीच नाही. बस.